श्री गणेशाय नमः। अथ देवी महात्म्ये द्वितीयोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। ओम श्री देव्यै नमः। मेघा सांगे त्या सुरथासी, मार्कंडेय सांगे शिष्याशी, सूत सांगे शौनकासी, श्रवण तुम्ही करावे। आता महालक्ष्मीचे चरित्र अवतार दुसरा जाण पवित्र, श्रवण करतासी श्रोत्र सादर करी शौनका। श्री महाविष्णू नारायण सर्वांचा मूळ पुरुष जाण, तयापासून चतुरानन नाभिका मळी जन्मला। ब्रह्मयासी 10 कुमार, मरीची अत्री अंगिरा थोर, पुलस्ती पुलह ऋतू भृगुवर, वशिष्ठ नारद दक्षादी। मरीची पासून कश्यप देख, त्याचा हिरण्यकश्यपू एक, त्याचा अनुराध सम्यक प्रल्हाद बंधू जाणावा। तो अनुराध परमोन्मत्त, महिषीचे ठाई झाला रथ, तेव्हा महिषासुर विख्यात पुत्र होता झाला। तयासी प्राप्त झाल्यावर तू अजिंक्य होशील थोर, तेने मिळवून या असुर देवांशी युद्ध मांडिले। शतसंवत्सरापर्यंत अहोरात्र युद्ध करीत, युद्ध झाले परमाद्भुत, देवासुर नाम तयाते। थोर पराक्रमी असुर युद्धी देव केले जर्जर, तेव्हा पळाला शचीवर ठाव न मिळे कोठेही। ऐरावत हिरोनी घेतला महिषासुर इंद्र झाला, सर्व दिवपाळांचा मेळा पळवणी गेला दशदिशा। असो महिषासुर ते क्षणी नाना रूपे स्वय धरुनी, अधिकार सर्व पावनी दिवपाळ होता झाला। चंद्र सूर्य अग्नी होनी प्राशन करी सर्व मेदिनी, मेघ होनी ते क्षणी यथाकाळी वर्षत। असो सर्व दिवपाळ दडाले, दैत्याशी इंद्रपद प्राप्त झाले। देवांचे सर्व ऐश्वर्य गेले, दीन झाले सर्वथा। तेव्हा सर्व देव मिळून ब्रह्मयसी गेले शरण, ब्रह्मा म्हणे मज लागून काही एक कडेना। मग ब्रह्मदेवा ते पुढे करून जात्या झाल्या देव श्रेणी, जेथे महादेव चक्रपाणी तेथे शीघ्र पातले। हरिहरा ते करून नमन प्रार्थिते झाले करजोडून, महिषासुरा ते वर्तमान निवेदिले सर्वही। सर्व देवांचे अधिकार स्वय करी महिषासुर, देव जर्जर झाले समग्र मृत्यूलोकी विचरती। हे सर्व केले निरूपण, आता तुम्हासी आलो शरण, जेणे होय असुर मरण ऐसा उपाय चिंतावा। देवांचा ऐकून वृत्तांत करीते झाले क्रोध अद्भुत, जेवी प्रलय क्षोभे कृतांत, काळ मृत्यू जयापरी। कोपत पावला अधोक्षज, तो मुखापासून महातेज निघते झाले सहज ब्रह्मयाचे तैसेची। शंकराच्या मुखापासून महातेज निघाले जाण, सर्व देवांच्या मुखातून तेज अपार निघाले। ते सर्व एके ठाई मिळत दिसे जैसा जलद पर्वत, 10 दिशा व्यापिल्या समस्त ज्वाला अपार निघाल्या। स्वर्ग मृत्यू आणि पाताळ क्षणामध्ये व्यापिले सकळ, ते महातेज अति बंबाळ त्याशी उपमा असेना। तेजे व्यापिले सर्वत्र, तेव्हा सकाळी चाकिले नेत्र। तो ते तेज मिळून एकत्र नारी होती झाले, तीच भवानी जगदंबा त्रैलोक्याची जननी अंबा। ती हरिहरा ते स्वयंभा उत्पन्न करीती झाली, भक्त कार्या लागे अवतार ती धरिती झाली साकार। अजामेकम इत्यादी प्रकार वेद वर्णिता झाला। असो शंभूच्या तेजे करून देवीचे मुख झाले निर्माण, यमाचिया तेजे जाण केश होते झाले। विष्णूचिया तेजे देख बाहू होते झाले सम्यक, स्तनद्वय झाले सुरेख चंद्र तेजे करून। इंद्राच्या तेजे करून मध्य होते झाले जाण, देवीचे जंगा उरुस्थान वरुण तेज झाले। पृथ्वीचे तेज स्वयंभ तेने झाला देवी नितंब, ब्रह्मतेज जे का सुप्रभ तेने चरण झाले। सूर्याच्या तेजे करून पायांच्या अंगुलिका उत्पन्न, अष्टवसु तेजे जाण करांगुली झाल्या। कुबेराचे तेज जे का तेने झाली नासिका, प्रजापतीचे तेज देखा तेने दंत उद्भवले। पावकाच्या जट तेजे करून देवीशी झाले त्रिलोचन, उभय संध्याचे तेज पूर्ण तेने भ्रुकुटी झाल्या। वायू देवाच्या तेजे जाण श्रवणेंद्रिय झाली उत्पन्न, एव सर्व देवांच्या तेजे करून संभव देवीचा झाला। तिथे पाहुणी निश्चित आनंदले त्रिभुवन समस्त, सर्व देव सुखी होत हर्ष अत्यंत पावले। तेव्हा शूलदैवतापासून शूल रुद्र शूलाते आकर्षण, देवता देता झाला देवी लागून दैत्यवधा कारणे। चक्राते दिदले विष्णूने, शंख दिदीला जाण वरुणे। अग्नि तो देवी कारणे, शक्ती देता झाला। बाण भाते चाप जाण, वायू होत देता झाला आपण। इंद्र तो देवी लागून वज्र देता झाला, इंद्र देरावत पासून घंटा ही दिदली घेऊन। यम तो काळदंड जाण देता झाला देवीसी, पास देतसे आपापती अक्षमाले ते प्रजापती। ब्रह्म तो कमंडल निश्चिती देवी लागे अर्पितसे, सर्व रोमरंध्री सत्वर रश्मिते देतसे दिवाकर। काढतो ही ढाल तरवार देत देवीसे आदरे, असो तेव्हा क्षीरसागरे मळरहित शुद्ध हार त्वरे। न फाटती ऐशी अंबरे देवी लागे अर्पिले, तेव्हा विश्व कर्मा सत्वर ते तसे सर्व अलंकार। मस्तकी मुकुट सुंदर शिरोरत्न दिदले, दिव्य कुंडले ना कटके जाण अर्धचंद्र शुभवर्ण। बहुपाद भूषणे आपण ग्रीवाभूषणे दिदली, समस्त अंगुली भूषणे रत्नमय अर्पिली तेणे। परशुदेवनी निर्मलपणे अस्त्रे अनेक अर्पिली, विश्वकर्मा शेवटी जाण कवच अर्पी अभेद्य पूर्ण। समुद्र अमलान कमला माला 2 शोभन कमळ ही देतसे, तेव्हा पर्वत अभिमान अर्पितसे सिंहवाहन। आणि नाना रत्ने आणून देवी लागी अर्पिली,
ज्यातील मधुकरिता प्राशन न सरे कधी सर्वथा पूर्ण, ऐसे पानपात्र अर्पण कुबेर करी देवीसी, तेव्हा शेष देवी प्राप्त नागारा ते समर्पित, शोभती नाना रत्ने चात पुष्परागदी सर्वई, ऐसे सर्व देवांनी तयवेळी भूषणे आयुधे अर्पिली, समन्वित गरजो लागली उच्च अट्टहासांनी, वारंवार गर्जना करून सर्व ब्रह्मांड झाले पूर्ण, प्रतिशब्द झाला दारुण प्रलय मेघा सारिका, तै सर्व लोक क्षोभ पावले, सप्त समुद्र कापूला गेले, दिग्गज भयभीत झाले, चढ पावली वसुंधरा, सर्व पर्वत थरारले, मेरू मंदारा डोले लागले, महाशेषाशी भय वाटले, टाकू पाये धरणीते, सप्त पातळे दणाणले, सप्तलोकी हाक वाजली, पंचभूते हे लावले, कडाडले ब्रह्मांड, सिंहरूढ श्री भगवती देव जय जय शब्द करीती, सर्व ऋषी तेव्हा स्तविती, बद्धांजली नम्र शिरे, त्रैलोक्य क्षोभ पावले, हे असुरांनी देखिले, दळभार सनिध झाले, कवच टोप बांधुनी, किती एक देवसुरांनी धावते झाले ते क्षणी, महिषासुर मुख पसरोनी आकरिता झाला, हे काय रे ऐसे सत्वर क्रोधे बोलिला महिषासुर, मग तयापाठी असुर कोट्यावधी धाविनले, जिकडे ब्रह्मांड गडबडले तिकडे आकाश कडाडले, तिकडे असुर धडाडले धावा धावा म्हणून, पाहते झाले देवी ते तेजे व्यापिले त्रैलोक्याते, देवी पाद ठेविता भूमिते डोलत असे क्षणक्षणी, किरीट गेला असे गगनी त्रैलोक्य मर्यादा टाकूनी, तेव्हा सप्त पाताळ श्रेणी शोभविली धनु शब्दे, बहुसहस्र असंख्यात व्यापिल्या दाई दिशा समस्त, नभो मंडळ असंमतात व्यापुनी देवी राहिली, कोटी अर्बुद धावले असुर जैसे पतंग उडती दीपावर, देवी दैत्यात दुर्धर युद्ध मांडले ते काळी, आधीच तेजोमय अंबर त्यात टाकिले शस्त्र दिनकर, तेणे जगमग्ध आली थोर दिगंतर व्यापिले, महिषासुराचे सेनापती धावले तेव्हा सत्वरगती, त्यात मुख्य मुख्य निश्चिती नामे त्यांची सांगतो, शिक्षुर आणि तो चामर चतुरंग सेना अपार, घेऊन देवी सह सत्वर युद्ध करीती दोघे, 10 सहस्रांचे अयुत, दशलक्षांचे एक नियुत, दशकोटी सैन्य निश्चित अर्बुद ऐसे म्हणती त्या, ऐसे 6 आयुत रथ संगी घेऊन या त्वरित, उदग्र नामा युद्ध करीत घोरांदर देवीशी, सहस्र युत सेना घेऊन महाहनु करी कंदन, 50 नियुते घेऊन अशी लोमा युद्ध करी, घेऊन 600 अयुत बल युद्ध करिता झाला बाष्कल, तो वडील राजबंधू केवळ असंख्य दळ तयाते, गजाश्वपदाती असंख्यात गणिता नाही ज्याचा अंत, युद्धात घेऊनी कोटी रथ येता झाला ते काळी, रथ घेऊनी 50 अयुत बिडाल नाम युद्ध करीत, अन्य सेनापती निश्चित अंत नाही तत्सैन्या, रथ हस्ती अश्वपदाती कोटी कोटी सहस्र गणती, घेऊनी महिषासुर नृपती युद्ध लागे मिसळला, युद्ध करीते झाले बहु असं टाकिले खड्ग परशु पट्टिश, कित्येक टाकिती शक्तीस कित्येक पाश टाकिती पै, देवी ते खड्ग प्रहारे करून हाणीती तेव्हा वर्म लक्षण, चंडिका स्वकीय शस्त्रास्त्रे टाकून त्यांचे शस्त्रे छेदित, लिले करून चंडिका मारिती झाली किती एका, अश्वममुख पाहुनी अंबिका देवस्थविते झाले, असुरांच्या देहावरी शस्त्रास्त्रे टाकीतसे ईश्वरी, क्रोधे देवी वाहन केसरी असुराते मारितसे, अग्नि करी तृण व दहन देवी सिंहे मांडिले रण, तो देवीच्या श्वासापासून अपार गण निघाले, ते परशु बंदीपाला आणि पट्टिश याही मारिते झाले असुरास, चंडिका आपली शक्ती तयास देती झाली तय काढे, किती एक शंख पट हाते वाजविते झाले निघुते, किती एक गण मृदंगाते वाजविते रणांगणे, तेव्हा देवी त्रिशूले जाण आणि गदा शक्तिवृष्टी करून शतावधी असुर मारून टाकीते झाली ते काढी, कित्येक शंख घंटा शब्दे मोहिले, काही एक खड्गाधिकी वदिले, पाशे बांधून आकर्षिले द्विधा केले खड्गाने, गदे करून ताडण केले किती एकांचे प्राण गेले, मुसळे करून निचे ताडिले रक्त ओकले बडबडा, किती एक शुळे करून विदारिले हृदय भवानी, किती एक बाणे खंडोनी रणाजिरी पाडिले, देवीचे सामर्थ्य पाहून साह्य झाले जाण, किती एक सेनापती मारून टाकीते झाले ते काळी, किती एकांचे बाहू तोडिले ग्रीवा छेदुनी भिन्न केले, मस्तक रहित पाडिले असुर कित्येक ते काळी, किती एक मध्येचे तोडिले जंगा छेदुनी एक पाडिले, एक बाहू नेत्रपाद छेदिले द्विधा केले किती एक, तेव्हा कबंदे शिररहित नाचू लागले असंख्यात, किती सैन्य पडता निश्चित कबंदनाचे ते एका, 10 सहस्र पडता वारण पदाते वीर शतकोटी जाण, 150 रथ अश्वपूर्ण 10 लक्ष संख्याई, इतके सैन्य पडे जवळ एक एक कबंदनाचे तव, ऐसी असंख्य कबंदे अभिनव युद्ध करीती देवीशी, युद्धी रणवाद्य वाजती मंगलवाद्य गर्जना करीती, कंबंदे नाना शस्त्रे हाणीती युद्ध करीती धावणे, तिष्ठ तिष्ठ ऐसे बोलती वीर देवी ते हाक मारिती, वाजी वारण रथ पदाती असंख्यात पडले ते, तेव्हा भूमी अगम्य झाली सकाळांची वाट मोडली, रक्तांच्या नद्या ते वेळी शतावधी वाहिल्या, वाजी वारण रथ असुर त्यात वाहू लागले अपार, असुर सैन्याचा संहार क्षणी केला देवीने, वणवा लागला जैसा तृण तैसा देवीने मारिला सेना, असंख्य वीर आले रणा करी गणना कोण त्याशी,
पिंजारुनी सोमावळी देवी सिंह गर्जे निराळी दिग्गजांची बैसली टाळी प्राण गेले असुरांचे सिंह आणि देवीचे गण त्याही युद्ध केले निर्वाण सविते झाले देवगण पुष्पवृष्टी करुनिया असे या प्रकारे गुण महालक्ष्मी झाली उत्पन्न। हा दुसरा अवतार जाणं सांगितला तुझ लागे आणि 2 अध्याय जाणं असे हिचे चरित्रपूर्ण। याच्या श्रवण पठणे करून सर्व बाधा निरसती सर्व मनोरथांचे फळ प्राप्त होत असे केवळ 12व्या अध्याय सकळ निरूपण होईल ते श्लोकातील सर्व भावार्थ येथे वर्णिला यथार्थ सज्जनी म्हणून मानवी परमार्थ श्रवण केला पाहिजे। देवीने जैसे बोलविले तैसेचे येथे वर्णन केले सज्जनी पाहिजे परिशिले कृपा करुनी सर्वदा श्री जगदंबेशी नमस्कार माझे असोत वारंवार देविनेची ग्रंथसाचार राममुखे निरूपिला एव श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मन्वंतरी देवी भगवती महात्मे महिषासुर सैन्य वर्णनम नाम 2य अध्याय श्री जगदंबार्पणमस्तु।